नमस्कार मित्रांनो. वॉशिंग्टनमध्ये मोठी घटना घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार झाला. शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये पत्रकारांसाठी मेजवानी चालू होती. तेव्हा एका हल्लेखोराने अचानक गोळीबार सुरू केला. पण सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी लगेच त्याला पकडले. राष्ट्रपती ट्रम्प यांनी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ट्रम्प यांना कुठलीही इजा झाली नाही. हल्लेखोराचे नाव आहे कोल थॉमस एलन. तो कॅलिफोर्नियातील टॉरेन्स शहराचा रहिवासी आहे. त्याच्याकडे शॉटगन, हँडगन आणि धारदार शस्त्रे होती. ट्रम्प यांनी सांगितले की हे हल्ले माझ्यासाठी नवीन नाहीत. हल्लेखोर माझ्या मंचाकडे वेगाने येत होता, पण आमच्या सुरक्षा जवानांनी त्याला रोखले. ट्रम्प यांनी हॉटेलच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की अशा ठिकाणी ड्रोन रोखणारी आणि गोळी न लागणारी काच असावी. FBI संचालक काश पटेल यांनी सांगितले की हल्लेखोराबद्दलची सर्व माहिती गोळा केली जात आहे. तो एकटा होता की त्याच्यामागे कोण आहे हे तपासले जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण मेजवानी रद्द करण्यात आली. ट्रम्प यांनी सांगितले की ही मेजवानी 2 दिवसांनी पुन्हा घेण्यात येईल. हे ट्रम्प यांच्यावर झालेला तिसरा हल्ला आहे. सध्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर लवकरच आरोप दाखल केले जातील. भारत सरकारने या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.